श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विद्महे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोतेहो नमस्कार. महर्षी व्यासांच्या मनामध्ये पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण झाली. तत्क्षणी घृताची नावाची अप्सरा त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. मनामध्ये ते विचार करायला लागले की देवकन्या असल्यामुळे हिच्याबरोबर गृहस्थाश्रम करणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यावेळेला त्यांना महर्षी नारदांनी सांगितलेल्या पुरुरवा आणि उर्वशीचं चरित्र आठवलं. ते चरित्र सूतांनी शौनकादिक मुनींना सांगायला सुरुवात केली की हे घडलं कशामुळे. तेव्हा सर्वप्रथम बुधाचा जन्म, ज्या बुधापासून पुरुरवा झाला त्या बुधाचा जन्म कसा झाला हे चरित्र काल आपण ऐकलं. त्या बुधाचा जन्म झाला. पुढे इरा नावाच्या स्त्रीला पुरुरवा कसा झाला ती कथा सांगायला सुरुवात केली की ततः पुरुरवा जज्ञे इलायाम कथयामि वः बुधपुत्रोति धर्मात्मा यज्ञकृद्यान तत्परः. हा पुरुरवा या बुधाचा पुत्र होता. तो कसा जन्माला आला तर एक सुद्युम्न नावाचा राजा सत्यवचनी जितेंद्रिय होता. एकेवेळी तो उत्तमपैकी घोड्यावर बसून अमात्यांना बरोबर घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. अनेक वन्य पशूंची शिकार करता करता तो एका रमणीय अशा भागामध्ये गेला. तो अरण्य प्रदेश निरनिराळे वृक्ष, वेली, फळझाडं, अनेक प्रकारच्या वन्य पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने भरलेला होता. राजाने आनंदित मनाने त्या प्रदेशात प्रवेश केला. मात्र पण तिथे पाय ठेवला तो त्याच्या घोड्यांसह सगळेजण स्त्री देहात रूपांतरित झाले. ही विचित्र गोष्ट पाहिली राजा मोठ्या काळजीत पडला. त्याला अतिशय लाजही वाटू लागली. मनामध्ये तो विचार करू लागला, आता मी पुन्हा घराकडे कसं जाऊ आणि राज्यकारभार तरी कसा पाहू. कुणाच्या प्रभावामुळे ही अवस्था झाली माझी. मनामध्ये विचार करायला लागला की का अशी अवस्था माझी झाली. अशा प्रकारे जेव्हा सूतांनी सांगितलं तेव्हा ऋषी म्हणायला लागले, सूताश्चर्यमिदं प्रोक्तं त्वया यल्लो महर्षण सुद्युम्न स्त्रीत्वपामन्नो भूपतिर्देव सन्निभः. सुतांनो, खरंच ही गोष्ट आश्चर्य करणारीच आहे. किती विचित्र गोष्ट आहे, चमत्कारिक आहे. वनामध्ये प्रवेश करता क्षणी स्त्रीरूप झालेल्या त्या राजाला पुढे काय करावं लागलं, आम्हाला सविस्तर सांगा. सूत म्हणाले, ही घटना घडण्याच्या मागे कारण असं आहे की एकदा महादेव पार्वती एकमेकांमध्ये याच ठिकाणी रममाण झालेले होते. त्याच वेळेला सनकादिक मुनींची स्वारी भगवान महादेवाच्या दर्शनाला तिथे आली. पार्वतीने ऋषींना आलेलं पाहिलं. मनामध्ये लज्जित झालेली पार्वती तिथून निघून गेली. ऋषी सुद्धा तात्काळ तिथून विष्णू परमात्म्याच्या दर्शनाला निघून गेले. महादेवांच्या लक्षात आलं पार्वतीच्या मनामध्ये आलेला विचार. तत्क्षणी चमत्कारिक अवस्था पाहून महादेवांनी त्या जागेला असा शाप दिला की आजपासून कोणीही नर या वनामध्ये चुकून जरी आला तरी तो स्त्री होईल. हा प्रकार ज्यांना माहिती आहे ते त्या दिशेकडे कधीच जात नव्हते. पण सुद्युम्नाला याची अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी त्या वनात प्रवेश केला आणि सहकार्यांसकट
स्त्री रूप प्राप्त करून घेता झाला. सूत म्हणतायत, मुनींनो, सुद्युम्न आता स्त्री झाला, त्याला परत जायची पण लाज वाटायला लागली. तो इला नावानी त्याच वनामध्ये फिरू लागला. पुढे दैवयोगाने चंद्राचा पुत्र बुध फिरत तिथे आला. त्याच्या दृष्टीला या सगळ्या स्त्रिया पडल्या. कुतूहलापोटी चौकशी केली तेव्हा हे दोघंजण परस्परांकडे आकर्षित झाले. मग त्या उभयतांच्या संबंधातून या पुरुरवाचा जन्म झाला. नंतर त्या इलेने कुलगुरू वशिष्ठांचं स्मरण केलं. सुद्युम्नाची केविलवाणी अवस्था जाणून महादेवांची प्रार्थना केल्या गेली. प्रसन्न झालेल्या महादेवांनी वर मागितला तेव्हा वशिष्ठांनी सुद्युम्न पुरुष व्हावा असा वर मागितला. ही कथा तशी आपण महात्म्यामध्ये ऐकलेलीच आहे. आपण वनाला दिलेला शाप विफलही होऊ नये आणि वशिष्ठांची पण इच्छा पूर्ण व्हावी याचा मध्य काढून महादेवांची स्वारी म्हणाली, महर्षी, हा 1 महिना स्त्री असेल, 1 महिना पुरुष असेल. नंतर राजा पुरुष झाल्यावर राज्यकारभार पाहत होता, स्त्री झाल्यावर अंतःपुरातच राहत होता. जेव्हा पुरुरवा वयात आला तेव्हा त्याला राज्यावर बसवून सुद्युम्न वनामध्ये निघून गेले. तिथे त्यांना नारद मुनींची भेट झाली. गत्वा तस्मिन् वने रम्ये नानाद्रुमसमाकुले. वनामध्ये असताना देवर्षी नारदांची जेव्हा भेट झाली, नारदान मंत्रमासाद्य नवाक्षरमनुत्तमम. महर्षी नारदांनी राजाला नवार्णव मंत्राचा जप करायला सांगितला. नवार्णव मंत्राचा अनुग्रह राजाला दिला गेला. जप करायला राजाने सुरुवात केली. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्छे. 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 जसा राजाचा जप सुरू झाला, जजापमंत मत्यर्थम प्रेमपूरित मानसः. अंतःकरणापासून मंत्राचा जप सुरू झाला. परितुष्टा तदा देवी सगुणा तारिणी शिवा. याच्या जपाचा प्रभाव जगदंबा प्रगट झाली. कशी होती जगदंबा? सिंहारूढा स्थिताचाग्रे दिव्य रूपा मनोहरा. दिव्य सौंदर्य असलेली, सिंहावर बसलेली आणि मद्यपानामुळे धुंद झालेल्या नजरेने राजाकडे जगदंबा पाहत होती. तिला पाहता क्षणी त्या राजाने साष्टांग लोटांगण घातलं आणि जगदंबेची स्तुती करायला सुरुवात केली. दिव्यंच ते भगवती प्रथितं स्वरूपं दृष्टं मया सकललोकहितानुरूपं. वंदे त्वदङ्घ्रिकमलं सुरसङ्गसेव्यं कामप्रदं जननि चापि विमुक्तिदञ्च. को वेत्ति तें बभूवि मर्त्यतनुर्निकामं मुह्यन्ति यत्र मुनयश्च सुराश्च सर्वे. ऐश्वर्यमेतदखिलं कृपणे दयांच दृष्ट्वैव देवी सकलं किल विस्मयो मे. हे जगदंबे, तुझं दिव्य असं विख्यात आणि सर्व लोकांचं कल्याण करणारं रूप या चर्मचक्षुंना दिसतंय. खरंच मी भाग्यवान आहे. देवगणांनी आराधना केलेली तुझी पावलं सर्वप्रथम मी त्याला प्रणाम करतो, कारण भोग आणि मोक्ष ही आपली पावलंच देतात. आई, सर्व भुवनांमध्ये तुझ्या साकार होण्यामागचं कारण कोण जाणतं? सर्व देव मुनी तुझ्या रूपाने मोहात पडतात. असं तुझं अवर्णनीय वैभव असून सुद्धा माझ्यासारख्या एका पामराची दया वाटून तू आलीस, याचं मला मोठं नवल वाटतं. आई, शंभुर हरी कमलजो मघवारविश्च वित्तेश वह्नी वरुणा पवनश्च सोम. जानन्ति नैव वसवोऽपि हि ते प्रभावं बुद्धे तत्कथन्तव गुणा न गुणो मनुष्यः. शिव, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, सूर्य, कुबेर, अग्नी, वरुण, वायू, चंद्र, वसु यापैकी कोणीही तुझं महात्म्य जाणत नाही. मग माझ्यासारख्या
गुणहीन माणसाला कसं काय हे रूप तुझं कळणार आई? तू किती कृपाळू आहेस. विष्णूला फक्त तुझे लक्ष्मी रूपच माहिती आहे. तसंच ब्रह्मदेवाला राजस रूप, उमा शंभू यांना तामस रूप एवढंच फक्त माहिती आहे. पण तुझे जे निर्गुण स्वरूप आहे ते त्यांना ठाऊक नाही. माझ्यासारखा एक निर्बुद्ध आणि गुणविहीत माणूस हे कसं काय जाणू शकेल? आणि तुझा हा माझ्यावरील उत्कृष्ट प्रसाद कुठे आहे? तरी पण मला एवढंच कळतं की तुझी दयेने परिपूर्ण लीला अशी आहे की केवळ श्रद्धेने तुझी सेवा करतात त्या सर्वांवर तू कृपा करते. तू लक्ष्मीचं रूप धारण करून विष्णूला वरलंय, पण स्वतःचा अधिकार जाणत असल्यामुळे तो तुझ्याकडून सेवा अपेक्षित नाही, पण आपले पाय पवित्र व्हावेत या हेतूने तो तुझ्याकडून ते चेपून घेतो. आणखीनही एक गोष्ट अशी की आई, कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या तुझ्या पावलांच्या प्रहाराची इच्छा करतो व तू सुद्धा त्या मदन बाणाने व्याकुळ झालेल्या सनातन आदिपुरुषाला चरणांवर पडलेला पाहून तू रागाने पायाने ताडन करतेस. जशी काळ्याभोर ढगात वीज शोभते तशी तू त्याच्या हृदयात राहतेस. त्यामुळे असा भास होतो की विष्णू तुझे वाहन आहे की काय. लक्ष्मी रूपाणी पण तूच आहे, कालिका रूपाणी सुद्धा तूच आहेस, जगदंबा ही तूच आहेस. आणि असं आहे, हा तर तुझ्या फक्त एका अंशाचा प्रभाव आहे. मग तुझा संपूर्ण प्रभाव कोण बरं जाणू शकेल आई? जर तू रागावून मधुसूदनाला टाकून जाशील तर त्या शक्ती नसलेल्या हरीची कोणीही पूजा करणार नाही. साहजिकच आहे आई की वैभव आणि शांती नसेल तर अशा माणसाला सर्वजण सोडून जातात. हे अनंत सामर्थ्यवान जगदंबे, तुझ्या चरणांची नित्य सेवा करणारे ब्रह्मदेवा सकट सर्व देव स्त्रिया झाले होते व मग तुझ्या कृपेमुळेच ते पुन्हा पुरुष झाले. आणखीन तुझ्या शक्तीचं वर्णन मी किती करू आई? तुझी जर मला पुन्हा पुन्हा पुरुष बनविण्याची इच्छा असेल तर मी अवश्य तसाच होईल. तू पुरुषाकार आहेस की स्त्री रूपिणी आहेस, सगुण आहेस की निर्गुण आहेस हे मला जाणून घ्यायचं नाही आहे. फक्त तू मला आशीर्वाद दे. तू जशी आहेस तसाच तुला मी श्रद्धेने सतत प्रणाम करतो आणि अशीच भक्ती कायम राहो हेच मागतो. सूत म्हणतात, इति स्तुत्वा महीपालो जगाम शरणं तदा परितुष्टा ददौ देवी तत्र सायुज्यमात्मनी. अशा तऱ्हेने जेव्हा राजा संपूर्ण शरण गेला तेव्हा जगदंबा प्रसन्न होऊन त्याला आपल्यापाशी आढळ स्थान देती झाली. जे मुनींना सुद्धा मिळण्यास कठीण आहे ते स्थान सुद्युम्नाला मिळालं. आता सुद्युम्नाचा पुत्र पुरुरवा राज्य करत होता. त्या पुरुरव्याची कथा ऐकायची आहे उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.